नमस्कार मित्रांनो, ऊसाचं भरणं करण्यासाठी आलेलो आहे मी आणि त्या साईडला बसलेलो तो पाणी सोडलं आहे ऊसामध्ये. आमच्या नातवानी मला हाक मारली, आजोबा आजोबा साप खूप मोठा चाललेला आहे आपल्या इकडं ऊसाकडे. मग मी त्याच्यापाशी आलो, लवकर आलो आणि ते म्हणले आजोबा ह्या साईडने असा गेलेला आहे इकडं. मला म्हणलं मग तू फोटो काढायचा किंवा शूटिंग. तेव्हा मला मी इतका घाबरलो होतो की खूप घाबरलो होतो मी. मग त्यामुळे सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे सरपटणारे प्राणी हे गारव्याला येत असतात. त्यामुळे आपण सुद्धा ऊसाला पाणी देताना की सावधगिरी बाळगली पाहिजेत. कारण की त्या कडेला पाणी सोडलं की ह्या कडेला येऊनच बघायचं, कारण मध्ये जायचं नाही. कारण की मुकजित्राबांना काही चुकून आपला त्याच्यावर पाय पडला तर ते त्याला माहीत नसतं की ह्याचा चुकून पडला, त्यामुळे तो लगे आपला दंश करणार. म्हणून स्वतः काळजी घेतली पाहिजेत आणि मुक्या प्राण्यांना मुळीच मारू नये. कारण मुक्या प्राण्यांचा आणि आपला जीव एकच आहे, त्यामुळे मुक्या प्राण्यांवर दया करावी. आपणच दाऱ्यावर येताना रात्रीसुद्धा येताना बॅटरी वगैरे आणावेत, आपलं सावधगिरीने भरणं करावं. आपल्यापासून दुसऱ्यांना विजा होऊ नये मुक्या प्राण्यांना, त्यामुळे आपण सुद्धा काळजी घ्यावी आणि व्यवस्थित आपल्या ऊसाचं भरणं करावं.